डिसेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीतील मतदान संपलं, निकाल लागले आणि 288 पैकी तब्बल 335 जागा जिंकून महायुतीचं सरकार स्थापनही झालं। पण नंतर एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला की खरंच मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेनंतर लाखो मतं वाढली का, आणि जर वाढली तर ती कशी? प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेली मते यामध्ये खरंच मोठी तफावत झाली आहे का? यावर उच्च न्यायालयाचे काय म्हणणे आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी। चेतन अहिरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे। त्यांचा दावा आहे की सायंकाळी 6 वाजल्यानंतरही तब्बल 75 लाख मतदारांनी मतदान केलं। त्यांनी प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या संख्यांमध्ये मोठा फरक असल्याचाही आरोप केलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत। न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश अजय गडकरी आणि न्यायाधीश कमल खाता यांच्या खंडपीठाने याचिका ऐकली। याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार मतदान संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात मतं नोंदवली गेली। मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या टोकन शिवायही मतदान झाल्याचा संशय व्यक्त होतोय। तसेच 95 मतदारसंघांमध्ये मतांची आकडेवारी वेगळी नोंदवली गेली। या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी आणखीन काही मुद्दे उपस्थित केले, ते म्हणजे ईव्हीएम प्रणालीची पारदर्शकता। निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध केली का? अधिकृत वेळ संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान कसे झाले? प्रत्यक्ष मतदान आणि निकालाच्या आकडेवारीत तफावत का? न्यायालयाने यावर थेट प्रश्न विचारला। मतांच्या संख्येत तफावत असल्याचा दावा कोणत्या आधारावर करत आहात? यावर उत्तर देताना माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांनुसार ही तफावत दिसून आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे। न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून 2 आठवड्यात खुलासा देण्याचे निर्देश दिले आहेत। या याचिकेवरील पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। या कालावधीत निवडणूक आयोग कोणते स्पष्टीकरण देते यावर या प्रकरणाची दिशा ठरेल। या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का की हा केवळ एक दावा आहे? यावर निर्णय न्यायालयाच्या पुढील सुनावणीनंतर स्पष्ट होईल। तत्पूर्वी निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित झालेल्या या शंकेमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापण्याची शक्यता आहे। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नव्या व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।